आदित्य राजाच्या कृपेनं वरून राजानं टेंडरचा पाऊस पाडला तर रोमिल छेडाला त्यांनी 57 कंत्राटं दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे कुटुंबावर आरोप। ड्रग्स तस्करी प्रकरणी 24,000 लोकांवर कारवाई। गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या 5 मध्येही नाही, त्यामुळे महाराष्ट्र सुरक्षित राज्य। गृहमंत्री फडणवीसांची माहिती। मुंबईतून एकही हिरा व्यापार बाहेर गेलेला नाही, उलट हिऱ्याची निर्यात वाढली। सुरत डायमंड बुर्सवरून फडणवीसांचं स्पष्टीकरण। सहकारी दूध डेअऱ्यांना राज्य सरकार प्रति लिटर 5 रुपये अनुदान देणार। दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील घोषणा करणार। शेतकऱ्यांना 29 रुपये दर द्यावा लागणार। इसारेची घरं आता 10 वर्षांऐवजी 5 वर्षांनी विकता येणार। अधिवेशनामध्ये राज्य सरकारचा निर्णय। मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय निवडणुकास लागणार नाही, जरांगेंचा इशारा। तर काल रात्री मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं, जरांगेंचं वक्तव्य। यवतमाळमध्ये जावयानं केली चौघांची हत्या। बायको, सासरा आणि 2 मेहुण्यांचा खून। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हत्याकांडाचा थरार। तुळजाभवानी अलंकार गहाळ प्रकरणी 7 जणांवर गुन्हे दाखल। महंत हमरोजी गुरु चिलोजी बुवा, महंत वाकोजी बुवा यांच्यावर गुन्हा, तर दाखल झालेल्या 7 पैकी 4 जण मयत असल्याची माहिती। तब्बल 173 वर्षांनी भारताला मिळणार नवा गुन्हेगारी कायदा। भारतीय न्याय संहितेसह एकूण 3 विधेयकं लोकसभेत मंजूर। मिमिक्रीमुळे माझा नाही उपराष्ट्रपती पदाचा अपमान। सभापती धनखड यांचे खडे बोल। सभापती अपमान प्रकरणी सत्ताधाऱ्यांनी राज्यसभेमध्ये उभं राहून नोंदवला निषेध। उपराष्ट्रपती धनखड आणि पंतप्रधान मोदी यांची फोनवरून चर्चा। मिमिक्री प्रकरणावर पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख। कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर। 12 मार्च रोजी नवी दिल्लीत पुरस्काराचं वितरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।